मला खात्री आहे वहिनींचं प्रेझेंटेशन मस्तच झालं असणार. हे काय स्माइल करताय? मी म्हटलो होतो. तू कधी म्हटलं होतंस? हे मी म्हटलं होतं. मी म्हटलो होतो. सुबोध, मी म्हटलं होतं की तिचं प्रेझेंटेशन मस्त झालेलं मला वहिनींवर- गुप्ते भाऊ, प्रेझेंटेशन नाही झालं. म्हणजे रेवती, प्रेझेंटेशन लॅपटॉप मधनं डिलीट झालं होतं म्हणून मला तसंच यावं लागलं. अगं डिलीट कशी होऊ शकते? मी स्वतः सेव्ह केलं होतं ते आणि परत चेकही केलं होतं. रेवती, हे का झालं, कसं झालं मला नाही माहिती, पण लॅपटॉप मध्ये प्रेझेंटेशन नव्हतं हे मात्र सत्य आहे. अगं पण नाही, आणि यामध्ये दोष कुणाचाच नाही. असेल तर तो माझाच आहे. लॅपटॉप मध्ये प्रेझेंटेशन नसताना सुद्धा मला तिथे बोलता यायला हवं होतं की नाही, पण नाही बोलता आलं, नाही समजावून सांगता आलं, कारण मी तेवढी तयारीच केली नव्हती, तेवढा वेळच दिला नव्हता, म्हणून हे सगळं झालं. मी तिथे गोंधळून गेले, ही माझी चूक झाली. हो वहिनी, पण तुम्ही निराश होऊ नका. नाही 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 गुप्ते भाऊ, मी नाही निराश झाले, खरंच नाही. नाही म्हणजे त्यावेळेला वाईट वाटलं हो थोडस, पण नंतर विचार केला का एक साधी मुंगी असते ना, ती सुद्धा भिंतीवरती चढण्याचा दादा प्रयत्न करते, खाली पडते, पुन्हा चढते. मग आपण तर माणसं आहोत ना, आपण काहून नाही प्रयत्न करायचा? पुढच्या वेळेला असं नाही होणार. मी खूप मेहनत घेईन आणि पुढचं प्रेझेंटेशन चांगलंच करीन. राधिकाचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल ना? अरे हो, म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत तिला सतत जिंकायची सवय होती ना, आता बघ कशी तोंड कशी पडली. ऑब्विसली पडणार होती ती. आय डोंट अंडरस्टँड, तिला त्याचे लिमिटेशन्स कळत नाही का? आणि काय प्रेझेंटेशन करणार होती जाऊन, काय म्हणणार होती, काहून आणि करून राहिली आणि यक. जाऊ दे ना, तशा नाही, आपण कशाला विचार करायचा. हे बघ, तिला खूप वाटत होतं की ते राधिका मसाले कंपनी आता मोठी होईल, आपला टर्नओव्हर वाढेल, पण असं काही होणार नाहीये. एक लक्षात घे, राधिका माझ्या लेवलला कधीच येऊ शकत नाही. तिच्यामध्ये तेवढी धमकच नाहीये का, कॉन्फिडन्सच नाही. त्यामुळे लेट्स सेलिब्रेट आवर सक्सेस. आय नो, लेट्स सेलिब्रेट. बट यू नो व्हॉट, आय स्टिल कांट बिलीव्ह इट, सगळं तू माझ्यासाठी केलं यार. अरे ऑफकोर्स बच्चा, तुझ्यासाठी करणार ना. आय लव्ह यू. आय नो, आय लव्ह यू टू. नाही, नुसतं लव्ह यू आणि थँक्यू म्हणून चालणार नाहीये, तुला माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं लागेल. स्पेशल राहू दे, मी काही प्लॅन केलं तरी तुझ्याकडे वेळ आहे का? एकदा घरात गेलास की बाहेर पण येत नाही. आता बच्चा, तुला माहिती आहे ना ऑफिस आणि घरामध्ये काय हालत आहे ते. पण तरी आपण एक काम करू ना, आपण वीकेंडला वगैरे प्लॅन करू ना मस्त. वीकेंड आपण राधिकाचं आणि मॉन्स्टरचं काय? त्याला मॉन्स्टर म्हणू नको, किती वेळा सांगितलं मी त्याला. अथर्व नाव आहे त्याचं. हा, मला बघू दे या वीकेंडला एक्झॅक्टली डेट काय आहे, म्हणजे आपण बघूया. अरे हे बघ, मी बोलण्याच्या नादात विसरलोच, माझा या आठवड्यात वाढदिवस आहे. मी विसरलेच होते. ओ गॉड. ओके, आपण सेलिब्रेट करूया. हो ऑफकोर्स, आपण सेलिब्रेट करूया. आणि ऐक ना, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेणार आहे, खूप मोठं. काय? डोंट वरी, माझ्या सॅलरीतून घे. काय? हो सिरियसली, मी नाही यूज करणार क्रेडिट कार्ड तुझं. पण आपला प्लॅन ऑन आहे. हो नक्की नक्की, आपण चाललोय. आता ऐन वेळी राधिकाने काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवली. ए डोंट थिंक अदरवाइज. आपण जायचंय, प्लॅन ऑन आहे प्लीज. नाही नाही, ऑफकोर्स जायचं बच्चा, पक्का ठरलं. चल आता निघूया ना. अथर्व, अथर्व घे बरं, पटकन दूध प्यायचं. हा नको दूध. काऊन नको? अच्छा, मी तुला रागवले म्हणून ना? मग तेव्हा तू मस्ती करत होतास, अभ्यास करत नव्हतास म्हणून रागवले की नाही? पण नंतर तू अभ्यास केल्यानंतर मी तुझं कौतुक केलंय, हो ना? हो. मग आता छानपैकी दूध पिऊन टाक बरं. अथर्व, आता उद्याचा अभ्यास छान केलायस तू, तर पेपर नीट लिहिशील ना? हो मस्त नाही. मग उद्याचा पेपर झाला की झालं, मग तुला सुट्टी. हो, उद्या माझा शेवटचा पेपर आहे. हा, मग तुझी परीक्षा संपणार, माझी सुरूच राहणार. तुझी परीक्षा? प्रत्येक आईला रोज परीक्षा द्यावी लागते, तिला रोज पेपर सोडवायचा असतो. म्हणजे काही नाही, म्हणजे मी रोज काम करते, रोज कामाला जाते,
म्हणजे माझी रोज परीक्षा असते. चल दूध पिऊन टाक बरं. हळू 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 हळू. थांब 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 जरा. आता थोड्या वेळाने पी. आई आधी पोलीस स्टेशन आपण मूवीला जाऊया. हो जाऊया की. पुढच्या आठवड्यात येते ना एक ती कार्टून फिल्म. हो ती आली ना तर जाऊया आपण. हो चल मग आता दूध पिऊन टाक बरं. पुढच्या आठवड्यात तर यांचा वाढदिवस राहतो. सगळं पूर्वीसारखं असतं तर आम्ही 3 जण गेलो असतो. पूर्वी मी किती उत्साहानं यांचा वाढदिवस साजरा करायचे, पण आता तो उत्साहही नाही आणि ती मजाही नाही. खूप बदलला तो तुम्ही. इतके का हरवूनच गेला. फोटोत कसे दिसून राहिलात एकदम हसरे निर्मळ, पण फोटोत आणि प्रत्यक्षात अंतर असतं. फार फसवे असतात हे चेहरे. असो, यावेळेला मात्र मी मला हवं तेच करणार. यांना तर कसलीच कदर नाही, काही नाही. आता जो माणूस आपला राहिलेला नाही त्याच्यासाठी काय साजरं करायचंय. हो ना यार, आय नो माझी पण खूप कडकी चालू आहे सध्या. मी बोलणार आहे सनायाशी, पण एनिवे दिवाळी पार्टी इज फिक्स, त्यात काही चेंजेस नाही. आय कॉल यू लेटर. आय कॉल यू लेटर. या या बाय. हाय सनाया, काय करते? अगं मी जरा कॉलवर होते. ओके. बाय द वे, वाय यू सो हॅपी? टेरिबली हॅपी. अगं आम्ही इतके दिवस खूप भांडतोय फक्त, बट फायनली गॅरीचा आणि माझा भांडणाचा पॅच संपलाय. आणि यू रिमेंबर ना, मी त्याला सांगितलं होतं की तुझं प्रेम प्रूव्ह करून दाखव. यू वोंट इवन गेस, त्यांनी इतकी एक सुपर ऑसम गोष्ट केली आहे. मी करते गेस. त्या पानवलकरांना सुट्टी दिली का काय? आय नाही आय विश, पण तसं काही नाही झालं. मग प्रमोशन. प्रमोशन नाही काय, आय एम द बॉस. तू तर ना काय झालं एक्झॅक्टली? ओके, मग शॉपिंग म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट. नो नो, काही शॉपिंग केलं नाहीये, माझ्यासाठी नाही आणि तुझ्यासाठी नाही. लिसन, झालंय असं की गॅरीने राधिकाची कंप्लीट वाट लावली. कशी? I told you ना, कपूर सर तिला कॉन्ट्रॅक्ट देणार होते. सो फॉर दॅट शी मेड अ प्रेझेंटेशन. अँड व्हॉट डिड गॅरी डू? ही डिलीटेड द प्रेझेंटेशन. आणि तिला काहीच नव्हतं प्रेझेंट करायला. हो, आणि त्याच्यामुळे तिला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाहीये. गॉड, गॅरी अंकल इज अ जीनियस. I know, yeah, that's why I love him so much. हे पण मी खूप जेलस आहे यार. I know, you should be. बरं ठीक आहे, दॅट अपार्ट. आपण आता काय केलं पाहिजे? Let's celebrate! कुठे जाऊया? बाहेर नको जाऊया का, आपण घरीच ऑर्डर करूया. हा? अगं ऍक्च्युली गॅरीचा बर्थडे येतोय, सो आय हॅव टू प्लॅन फॉर इट. आणि तुला माहितीये लास्ट टाइम पण आम्ही खूप ऑसम सेलिब्रेट केलं होतं. आणि त्यांनी काय शॉक दिलं.